नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतो, जसे की व्यायाम करणं, पुस्तक वाचन करणं, फिरायला जाणं. पण आज मित्र हो, मी तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला, मनाचं व्यवस्थापन कसे करायचे ते आपण या छोट्याशा गोष्टीमधून पाहणार आहोत. गोष्ट आहे नेपोलियन बोनापार्ट यांची. नेपोलियन बोनापार्ट एकदा युद्धाला जात असतात. जाताना काही सोबत सैनिक घेतात आणि पुढे जातात. पुढे गेल्यानंतर एक त्यांना नदी अडवी लागते. मग नदीतून पलीकडे जाण्यासाठी ते एका नावेमध्ये बसतात आणि पलीकडे जातात. पलीकडे नदीच्या पलीकडे एका मैदानावरती 10,000 सैनिक त्यांची वाट बघत उभे राहिलेले असतात. पण नावेतून उतरल्यानंतर हळूहळू पुढे चिखलातून चालत जात असताना त्यांचा पाय निसटतो आणि ते तोंडावरती खाली पडतात. ज्या क्षणाला ते खाली पडतात त्याच क्षणाला समोरच्या सगळ्या 10,000 सैनिकांमध्ये एक अपशकुन निर्माण होतो. ते असं म्हणतात की अरे, आपला राजा पडला, आज आपण युद्ध हारणार, आजचे युद्ध आपण हारणार. तेवढीच गोष्ट राजा मनामध्ये हेरतो आणि ताडकन उठून उभा राहतो आणि समोरच्या सगळ्या 10,000 सैनिकांना उद्देशून काय म्हणतो, अरे घाबरताय काय, आजचे युद्ध आपणच जिंकणार. कारण या धरणी मातेने मला आलिंगन दिलेलं आहे आणि ही धरणी माता म्हणते, अरे उठ, तुला आजचं युद्ध जिंकायचं आहे, अरे उठ, आजचं युद्ध तुला जिंकायचं आहे. असं म्हटल्यानंतर समोरच्या सगळ्या 10,000 सैनिकांमध्ये विचारांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. समोरच्या सगळ्या 10,000 सैनिकांमध्ये रक्त सळसायला लागतं आणि पुढे जाऊन ते अटॅक करतात आणि त्यावेळेस ते युद्ध जिंकलं जातं. मित्र हो, गोष्ट जरी छोटीशी असली तरी या गोष्टीचं तात्पर्य मात्र खूप मोठं आहे, जे आपण त्यामधून घेणार आहोत. तर मला ह्यामधून हे सांगायचं आहे की ज्या वेळेला राजा खाली पडतो त्यावेळेला त्याच्या सुद्धा मनामध्ये एक नकारात्मक विचार आला असता तर ते युद्ध नक्कीच हारले असते. परंतु एक राजाने विचार केला आणि एक चांगला विचार समोरच्या सगळ्या 10,000 सैनिकांमध्ये ट्रान्सफर केला आणि त्यावेळेस ते युद्ध जिंकलं जातं. यालाच म्हणतात विचारांचं ट्रान्सफॉर्मेशन. एक विचार समोरच्या 10,000 सैनिकांमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर सगळ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ते समोरच्या लोकांमध्ये पसरली जाते आणि तिथून पुढे जाऊन ते अटॅक करतात आणि ते युद्ध जिंकलं जातं. मित्र हो, आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये असे छोटे छोटे प्रसंग वेगवेगळ्या मार्गाने आपल्या समोर येत असतात. संकट म्हणून आपल्या समोर येत असतात. पण अशा आलेल्या प्रसंगांना, अशा आलेल्या संकटांना जर आपण सकारात्मक विचार केला आणि त्याच्यावर जर मात केली तर नक्कीच आपण त्यातून बाहेर पडू शकतो. तर मित्र हो, सर्वांनी इथून पुढे एक सकारात्मक विचार आपल्या अंगामध्ये आणणं गरजेचं आहे. जर सकारात्मक विचार आणला तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.